चाकणमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे जनक्षोभ, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको। सदर बातमी अशी की गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने चाकणमधील सामान्य नागरिक आक्रमक झाले आहेत। वारंवार मागणी करूनही गॅस मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले। यामुळे चाकण परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। नेमकी परिस्थिती काय? चाकण आणि परिसरातील औद्योगिक व निवासी क्षेत्रात गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। अनेक नागरिकांनी 15 ते 20 दिवसांपूर्वी सिलेंडर बुक केले असूनही त्यांना अद्याप घरपोच डिलिव्हरी मिळालेली नाही। गॅस एजन्सीकडे चौकशी केली असता वरतूनच पुरवठा कमी आहे किंवा गाड्या उपलब्ध नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आंदोलनाचा पवित्रा। सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष रिकामे सिलेंडर घेऊन रस्त्यावर जमले। गॅस आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा अशा घोषणा देत नागरिकांनी मुख्य रस्ता अडवून धरला। आंदोलकांचे प्रमुख आरोप, ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नाही। गॅस एजन्सीचे कर्मचारी उद्धटपणे बोलतात। काही ठिकाणी काळ्या बाजारात चढ्या दराने सिलेंडर विकले जात असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे। वाहतुकीवर परिणाम। चाकण हे पुण्याचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असल्याने या रास्ता रोको मुळे तळेगाव, चाकण आणि नाशिक हायवेला जोडणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कामावर जाणाऱ्या कामगारांना आणि शालेय बसना याचा मोठा फटका बसला। प्रशासनाचे आश्वासन। आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून येत्या 2 ते 3 दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले। मात्र पुरवठा सुधारला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे, असे आमचे प्रतिनिधी पप्पू वाकडे यांनी कळविले। किती दोन प्रश्न आहे। बरोबर आहे। किती दिवस थांबायचं इथं? आज मोकळी टाकी घेऊन आला, सिंगल टाकीवाला मोकळी टाकी घेऊन आला, मी ते कशावर स्वयंपाक बनवणार मला सांगा। पोट भरत नाही। 25-30 रुपये वडापाव केला। लेकराला खाऊ घालायचं का मी खायचं? का नवऱ्याला तिकडे म्हणायचं का बाबा पैसे दाखवा, किती टाकणार नवरा पण पैसे? आणि हे आहेत का रोड जाम करू नका, रोड जाम करू नका म्हणजे हे तर करा कुठं? काय रे लगेच सोडलं यार। काय रे लगेच सोडलं यार। तुम्हाला डायरेक्ट मेसेज टाका आम्हाला, भेटून जाईल। सामान्य लोकांना मान्य आहे। माझं एवढंच म्हणणं होतं की